नमस्कार मंडळी, पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे। मंडळी, 10 वर्षापूर्वीचा जर कालावधी आपण आठवला तर शाळेमध्ये विद्यार्थी येत असताना अतिशय आनंदी, उत्साही अशा वातावरणामध्ये मुलं शाळेमध्ये यायचे। पण आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर मुलं एकदम उदास चेहऱ्याने, दुर्मुखलेल्या चेहऱ्याने, आळशीपणा चेहऱ्यावर असलेला आणि कसं तरी घरून पाठवलेत म्हणून शाळेत यायचे अशा भावनेने विद्यार्थी शाळेत आलेले दिसत आहेत। याचं कारण जर आपण पाहिलं तर विद्यार्थी रात्रभर सोशल मीडियाचा वापर करतात, इंस्टाग्राम, फेसबुक हे पाहत असतात किंवा त्यावर वेगवेगळी माहिती रील्स पाहत असतात आणि त्यामुळे त्यांचा जो वेळ अभ्यासासाठी लागणार आहे तो वेळ त्यांचा असा खर्ची गेल्यामुळे बौद्धिकरित्या त्यांची बुद्धी या ठिकाणी श्रमते किंवा त्यामुळे त्यांना पुढचे काम करण्यासाठी उत्साह राहत नाही आणि यामुळे शाळेत उशिरा येणे, लवकर न उठणे, दिलेले काम टाळाटाळ करणे ही प्रवृत्ती मुलांमध्ये जास्त आपल्याला आढळून मिळते। आणि त्याच संदर्भामध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत जे की जबाबदारी म्हणजे काय आणि मुलं जबाबदारी स्वीकारण्यासाठी सक्षम कसे बनतील यासाठी आपण काय मार्गदर्शन केलं पाहिजे याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंडळी, विद्यार्थी जीवनामध्ये फक्त अभ्यास, गुण संपादन करणे, स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणे एवढंच महत्त्वाचं नसतं। खऱ्या आयुष्यामध्ये टिकून राहण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आणि समाजात आपली चांगली ओळख निर्माण करण्यासाठी जबाबदारीची भावना मुलामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे। मग आता ही जबाबदारी म्हणजे काय आणि ती मुलामध्ये कशी निर्माण करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जबाबदारी म्हणजे केवळ दुसऱ्यांनी सांगितलेले काम करणे नव्हे, तर जबाबदारी म्हणजे सांगितलेली कामे स्वतःहून करणे, त्याचबरोबर प्रामाणिकपणे ते काम वेळेत पूर्ण करणे आणि त्या काम करत असताना योग्य पद्धतीचा वापर करणे, त्याला जबाबदारी असं म्हटलं जातं। विद्यार्थ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गृहपाठ वेळेवर करणे, शाळेत वेळेवर येणे, स्वतःच्या वस्तू नीटनेटक्या ठेवणे हे सुद्धा मुलांची छोटी जबाबदारीच आहे। कारण शाळेमध्ये आज नेहमी तक्रारी करतात की माझं पुस्तक हरवलं, माझं गाईड हरवलं, माझी पेन नाही। मग हे असं का होतं, या पाठीमागं काय कारण आहे? तर मुलं आपल्या वस्तू नीटनेटक्या ठेवत नाहीत, सांभाळत नाहीत आणि त्या पाठीमागं जे कौशल्य मुलामध्ये पाहिजे ते कौशल्य किंवा जबाबदारीची भावना मुलामध्ये आढळत नाहीत। हरवलं तर ठीक आहे, वडील नवीन घेऊन देतील, पुस्तक फाटलं तर ठीक आहे, नवीन आणता येईल, ही भावना मुलामध्ये हळूहळू बळावत चाललेली आहे। पालक जेव्हा भेटायला येऊन आपल्या समस्या सांगतात तेव्हा खरोखरच इतकं मन उदास होतं। काही पालकांची आर्थिक क्षमता नसताना सुद्धा ते आपल्या मुलाला महागड्या वस्तू घेऊन देतात, महागडे गाईड, पेना, पुस्तकं घेऊन देतात, पण ती मुलं कधीही ते पुस्तक वापरत नाहीत। शैक्षणिक क्षेत्रामध्ये जबाबदारीच्या संदर्भात माहिती पाहिजे झालं तर जबाबदारी म्हणजे शैक्षणिक प्रगती। विद्यार्थी जेव्हा वेळेवर उठणे, वेळेवर अभ्यास करणे, अध्यापकांनी दिलेले कामे वेळेत पूर्ण करणे हे जेव्हा तो करतो तेव्हा विद्यार्थ्याने ती शैक्षणिक जबाबदारी सांभाळली असं आपल्याला म्हणता येईल। त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी सुद्धा मुलांवर असते। सामाजिक जबाबदारी पाहत असताना असं म्हणता येईल की समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील लोकांना मदत करणे, त्यांच्या समस्या ओळखणे, त्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी स्वतःच्या परीने जी असेल ती मदत त्यांना करणे ही सामाजिक भावनेची जबाबदारी मुलामध्ये जोपासायला पाहिजे। मंडळी, म्हणून जो विद्यार्थी जबाबदारी स्वीकारतो त्या विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो। तो इतरांनाही जीवन जगत असताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक बनतो आणि यामुळे समाजात त्याची वेगळी प्रतिमा निर्माण होते। तो विश्वासार्ह बनल्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजातील मंडळी त्यांचे मित्र बनू शकतात आणि आजच्या समाजामध्ये विश्वास
ही सर्वात मोठी संपत्ती आहे. भविष्यामध्ये जर मोठं बनायचं असेल तर किंवा एखादी उंची गाठायची असेल तर त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारण्याची सवय मुलांनी हळूहळू आपल्या घरापासूनच स्वीकारली पाहिजे. कारण घरामध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही असल्यानंतर वडील मुलाकडं जबाबदारीच्या दृष्टिकोनातून कोणतीही कामे सोपवत नाहीत. तो निष्काळजी आहे, तो बेजबाबदार आहे, तो वेळेत काम पूर्ण करत नाही, अशा प्रकारे त्याला टोकलं जातं आणि लहानपणापासूनच त्याला फक्त खेळणे आणि बाहेर मोजमस्ती करण्यामध्ये त्याचा वेळ गेलेला असतो. पण जर मुलीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर मुली मुलापेक्षा जबाबदारी स्वीकारण्यासाठी एकदम पटाईत असतात. कारण घरामध्ये ती कामे छोटी मोठी आईला मदत करत असतात. वडिलांची काळजी घेणे, भावंडांची काळजी घेणे, घरी असणाऱ्या वयोवृद्ध आजी आजोबांना काय हवं काय नको हे पाहणे, त्यामुळं ते कौशल्य मुलीमध्ये लहानपणापासूनच निर्माण झालेले असतं. त्याचबरोबर पालकांना जर अशा जबाबदाऱ्या स्वीकारलेली मुलं जर असली तर ती जास्त प्रिय असतात, जास्त आवडतात. पण पालकांनी सुद्धा घरामध्ये छोटी मोठी कामं देत असताना भेदभाव नाही केला पाहिजे. मुलींना ही कामे तुझी आहेत आणि हे काम तुझं आहे असं मुलांना न सांगता दोघांवरही समान जबाबदाऱ्या जर आपण सोपवल्या तर त्या जबाबदाऱ्या पेलवण्यासाठी मुलगा सुरुवातीपासूनच सक्षम बनतो. नंतर मोठा झाल्यानंतर जर आपण त्याला सांगू लागलो की तू हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तर मुलं ऐकत नाहीत. आज आम्ही नेहमी पाहतो की घरामध्ये एकुलता एक मुलगा आहे, त्याला सर्व काही दिलं जातं, पण तो शाळेमध्ये दप्तर ठेवतो आणि पूर्ण 4 वाजेपर्यंत तो बाहेर फिरणार आणि शाळा सुटायच्या वेळेस येऊन दप्तर घेऊन घरी जाणार. चौकशी अंती असं आढळतं की त्याला वडील घरी नेहमी बोलतात, तो नाही शिकला तरी चालेल, त्याने नाही अभ्यास केला तरी चालेल. आणि मुलीला त्या ठिकाणी उलट बोललं जातं, तुला स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तू आत्तापासूनच अभ्यासाला लाग, तुला काही बनायचं असेल तर अभ्यास कर. आणि यामुळं हळूहळू मुलामध्ये बेजबाबदारपणाची वृत्ती वाढीस लागते. मग त्याला जबाबदारी दिली तो कशी स्वीकारेल. म्हणून मंडळी, पालकांनी सुद्धा मुला मुलींना घरामध्ये वागवत असताना दोघांनाही समान जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत. कोणतंही काम स्त्रीचं आणि कोणतंही काम पुरुषाचं आहे असं त्याला न संबोधता सगळ्या प्रकारची कामे दोघांनाही समान वाटप केलं पाहिजे. तर घरापासूनच समानतेचे बीज मुलामध्ये रुजली जातील. मुलांनी यामुळे स्वतः काही सवयी अंगीकारण्याची जबाबदारी त्यांच्यामध्ये निर्माण होते. दिवसाचं मुलीप्रमाणेच मुलाला जर जबाबदाऱ्या सोपवल्या तर ते दिवसाचं नियोजन करतील, कामाचं नियोजन करतील आणि जीवनामध्ये काय बनायचं आहे याचं ते उद्दिष्ट ठरवतील आणि त्यानुसार त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करतील. म्हणून मंडळी, मुलांना सुरुवातीपासूनच जबाबदाऱ्या सोपवा, त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्या, कर्तव्याची जाणीव करून द्या, जेणेकरून की ते स्वतःहून प्रयत्न करतील आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतील. अशाच प्रकारची नवनवीन माहिती परत एकदा घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये नवनवीन माहिती सोबत पुढील व्हिडिओमध्ये जरूर भेटूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.